नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व. आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं गहिरं स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे, सो या निमित्तानं आम्ही आलो आहोत नवीन पिक्चर पाहण्यासाठी. सो आजचा आमचा पिक्चर आहे महाअवतार नरसिंहा स्वामीवरती हा पिक्चर आहे. बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला पोस्टर वगैरे. सो ट्रेलर वगैरे आम्ही पाहिला, फार छान वाटला. त्यामुळे मग हा 3D मूवी पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आता बघूयात मग हे पिक्चर एन्जॉय करूयात. 5 वाजताचा आमचा शो आहे. जवळजवळ 4:45 वाजले, टाईम तर झालेला आहे. सो चला निघूयात. तर बॉडीगार्ड साहेबांना तिकीट दाखवून आम्ही आतमध्ये आलो आहे मित्रांनो. पिंपरीमधील विशाल सिनेमाज या टॉकीजमध्ये आम्ही आलेलो आहोत. मित्रांनो, सॅटर्डे असल्यामुळे फार जास्त गर्दी येईल. भरपूर लोक आलेले आहेत आणि तिन्ही पण 1, 2, 3 तिन्ही पण स्क्रीनमध्ये वेगवेगळे मूवीज आहेत. सो मग लोकांची गर्दी पण जास्त आहे. पाहू शकता तुम्ही बॅक साईडला इकडे पूर्ण अशी रांग लागलेली आहे. हे पहा, असं रांगेत चाललेत. मला अजून थांबायचं रांगेमध्ये असं आहे. मॅडम आल्यात की लगेच मग जाऊयात मग रांगेमध्ये. तोपर्यंत आपण इकडे थोडंफार काहीतरी फूड एन्जॉय करू शकतो. पण म्हटलं अगोदर मूवी तर बघावं, त्याचे तर पैसे फेडावं, नंतर पुन्हा बघूयात मग खायचं वगैरे. ओके नाही. चला मग निघूया. मित्रांनो, आम्ही आतमध्ये प्रवेश करायला आणि राष्ट्रगीत चालू व्हायला एकच गाठ पडली. आता राष्ट्रगीत पूर्ण झालेलं आहे आणि पिक्चरची पण सुरुवातच झालेलीच आहे. सो आता आपण आपल्या जागेवरती बसून घ्यावं पटकन. चला बसूया. क्या हुआ? कुछ बोलोगे नहीं? मेरी समझ भगवान नहीं, दास. इंटरवलमध्ये आता आम्ही जरा पोटापाण्याचं घेतलं आहे सोबत. चला तर मग आता पुढे कंटिन्यू करूया. नमस्कार मित्रांनो, तर अशा प्रकारे आमचं मूवी पाहणं झालेलं आहे आणि आम्ही जस्टच बाहेर निघालेलो आहेत. जवळजवळ पाहायला गेलं तर 2.25 तासाचा हा पिक्चर होता. एवढा छान पिक्चर होता, तुम्हाला सांगतो. एवढा मला आवडला आणि अवश्य निकिताला पण आवडला असेलच. मस्त पिक्चर होता. तसं थोडीफार स्टोरी आपल्याला माहितीच आहे, पण त्या स्टोरीला यांनी 3D ॲनिमेशन्स थ्रू किंवा जे काही ह्यांचे VFX वापरलेले आहेत त्यांच्या थ्रू असं दर्शवलं ना, असं प्रेझेंट केलं ना, लाजवाब, एकदम नंबर 1. आणि त्यात ना VFX जे लास्टचा जो सीन होता ना, क्लायमॅक्सवाला, तो नंबर 1 शो केलेला आहे. सो तुम्हाला पण हे नक्कीच पिक्चर बघायला पाहिजे. आणि एक शेवटी पण त्यांनी जे सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं नाही की नरसिंहदेवाने असं सांगितलंय की भक्त प्रल्हादला जर पूजले तर मला पूजल्यासारखे, असं एवढं त्यांचं असं महत्त्व सांगितलंय. हां, त्या दोघांमधलं जे ॲक्च्युली जिव्हाळा, जे प्रेम आहे, हां, ते खरंच एवढं छान दर्शवलेलं आहे. त्यामुळं नक्कीच तुम्ही बघा, पूर्ण फॅमिलीनं बघा आणि अवश्य लेकरांना न्यायला विसरू नका. असं हां, एकदम छान पिक्चर आहे आणि मोटिवेट करणारा पिक्चर आहे. ओके, तर भेटूया असंच एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नरसिंह भगवान की जय. ओके.